नमस्कार भावांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या युट्यूब चॅनलवरती. तर आजचा विषय असा आहे, आज काय आपण कुठं बाहेर वगैरे चाललो नाही. आज आपण घरीच आहोत. आज असंच जनरल एक व्लॉग करतोय. आणि काल एक व्लॉग नसेल आला, कारण काल 6 डिसेंबर होता, म्हणून काल काय मी व्लॉग अपलोड केला नाही. परंतु आज आहे 7 डिसेंबर, म्हणून आजच्या रोजी मी व्लॉग अपलोड करतोय. आणि काय विषय, तर काल रात्री आलो होतो खूपच जास्त लेट, 12 वाजले होते मला यायला. आणि जास्त लेट झाल्यामुळं मी काय आज लवकर उठलो नाही, लेटच उठलो. आणि आत्ता जस्ट ब्रश वगैरे केलाय. आता थोड्या वेळाने आंघोळ करणार आहे आणि मस्तपैकी एक स्टडी सेशन लावणार आहे, कारण आता कॉलेजचे पेपर पण जवळ येतात आहेत, तर आपल्याला स्टडी करणं महत्त्वाचं आहे. तर आता मस्तपैकी फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि तुम्हाला भेटतो मग काय एक स्टडी सेशन लावू. तर चला भावांनो, आता आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालेलो आहे आणि आता रूमची अवस्था बघतोय. खरंच भाई काही सुद्धा आवरलेलं नाहीये, म्हणजे त्यात माझी चूक आहे भावांनो, तुमची काही चूक नाहीये. पण आता याला मस्तपैकी आवरून घेऊ. आणि आता आपले कॉलेजचे पेपर आहेत जसं मी बोललो होतो, तर त्यासाठी आता आपल्याला प्रिपरेशन करायची, म्हणून पहिले हे आवरून घेऊ आणि त्यानंतर आपण बसणार आहोत स्टडीसाठी, अभ्यासासाठी. कारण आता भाऊ खतरनाक आहे नाही का, कारण आता फायनल पेपर आहेत आपले. तर त्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. कपडे कशाला दाखवते, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला स्टडी वगैरे करावं लागणार आहे सिरियसली. तर चला मंडळी, मग आता हे पटकन फ्रेश वगैरे करून घेऊ आणि बसतो मग स्टडीला. चला भावांनो, आता फायनली 10 मिनिटांनंतर का होईना आपण आपली रूम एकदम चकाचक करून टाकलेली आहे. आणि आता फायनली आता एकदम फायनली स्टडीला बसूयात, कारण लय दिवसांपासून आपण प्रोक्रॅस्टिनेट करतोय. पण आता आजचा दिवस आपल्याला बिलकुल पण सुट्टी द्यायची नाही. आता मस्त रूम वगैरे आवरलेली, फ्रेश वगैरे केलेलं आहे आणि आता टेबल लावू मस्त आणि बसूयात स्टडी सेशनसाठी. तर चला भावांनो, फायनली आपला स्टडी वगैरे कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे तब्बल 1-1.5 तास प्रॉपरली स्टडी केलेला आहे आपण. आणि आज थोडा जास्तीचा स्टडी केलेला आहे, कारण आपला जो मॉर्निंगचा सेशन असतो, सकाळचा सेशन असतो, तो असतो तब्बल काय म्हणतो आपला 1 तासाचा असतो, छोटाच असतो. त्यानंतर आपण संध्याकाळी एक सेशन लावतो, दुपारचा पण एक सेशन असतो. तर आजचा सेशन थोडा मोठा केला आपण. आज मी 1.5 तास अभ्यासाला बसलो होतो, कारण आजचं वर्क थोडं पेंडिंग होतं. तर म्हटलं आज निपटून टाकावं नाही का, कशाला उगाच ठेवायचं बॅकलॉग वगैरे. तर म्हटलं चला कम्प्लीट वगैरे करू. तर फायनली आपलं स्टडी वगैरे ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे आणि आता भूक पण जाम लागलेली आहे अभ्यास वगैरे करून. तर चला मंडळी, आता नाश्ता वगैरे करणार आहे. मम्मीने केले पोहे, आपले फेवरेट नाही का, आपण शाकाहारी माणसं आहे आणि आपला फेवरेट नाश्ता म्हणजे मिसळपाव आणि पोहे. तर आज आहेत पोहे, मस्तपैकी पोहे वगैरे खाऊ, मस्त पोह्यावर ताव मारू. भावांना आपले पोहे वगैरे मस्तपैकी रेडी झालेले आहेत, एकदम टेस्टी वाटतात ते. आणि आपले बाकीच्या लोकांसाठी बॉइल्ड अंडी प्लस पोहे, सगळं एकदम नाश्ता वगैरे प्रॉपरली रेडी झालेला आहे. तर आता चला मग नाश्त्याला बसतो आणि भेटतो मग तुम्हाला पुढं, बघू आपण काय करतोय काय नाही. तर चला. तर भावांनो, आता आपला नाश्ता वगैरे कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे मागचे कपडे इग्नोर करा भाई, काय टेबलच पडला भाई डायरेक्ट, काय विषय नाही, ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आपला डमरू मुंबादेवीला आपण गेलो होतो आणि तिकडून हा डमरू घेतला होता. आणि हाच नाही तर आपल्याकडे अजून एक डमरू आहे, छोटा भाऊ. त्याचा माझं काय सगळंच पडायला लागले भाई, खतरनाक शहायला. तर आपले आहेत 2 डमरू भाऊ, एक मोठा एक छोटा. रील्स का बघतोय, अभ्यास कधी करणार आहे, कधी? अरे बंद कर नाही, अच्छा. तर बघू शकता भावांनो, ही आहे भावाची शीट, म्हणजे 30 मनी सेव्हिंग शीट. काय आहे ते 365 दिवसाची. आणि याच्यामध्ये किती दिवस आता राहिलेले आहेत ते सगळं तुम्ही बघू शकता, बरोबर का? 30 शीट आहे का? हा, तर हे दिवस आता गेलेले आहेत, पास झालेले दिवस आहेत, म्हणजे कट केलेले. जे दिवस आता निघून गेलेत ते सगळे कट केलेले आहेत भावानी. आणि जे उरलेले दिवस आहेत ते सगळं नियोजन आणि ते सगळं राहिलेले दिवस सगळं या शीटमध्ये आहे. तर खतरनाक कामगिरी केलेली भावानी. आणि जर तुम्ही पण प्रिपरेशन वगैरे करत असाल तर करा भावांनो. तर भावांनो, आता वाजलेत दुपारचे 3 आणि चाललोय क्लासला. कारण आपलं जे दुपारचं सेशन असतं ते आपलं क्लासमध्येच होत असतं. क्लासमध्ये आपण तब्बल 2 ते 2.5 तास बसतो आणि क्लासमध्ये जे पण असेल ते कव्हर करून घेतो नाही का. तर आता चाललोय क्लासला. तर इथून काय आपल्याला वॉकिंग डिस्टन्स आहे, 10 मिनिटात आपण क्लासला पोहोचून जातो. आपण गाडी वगैरे काही वापरत नाही, डायरेक्ट चालत जातो.
काय विषय नाही. आणि काल व्लॉग नव्हता आला कारण काल होता महापरिनिर्वाण दिवस, तर तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्या दिवशी आपण काय ब्लॉग वगैरे अपलोड केला नाही. तर आज आहे 7 डिसेंबर. तर 7 डिसेंबर रोजी आपण हा ब्लॉग अपलोड केला आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे 6 डिसेंबरला काय झालं होतं. इतिहासातला सर्वात काळा दिवस आहे नाही का. तर चला भावांनो, सध्या तरी चाललोय क्लासला आणि क्लास वगैरे जाऊ, स्टडी सेशन लावतो आणि जमलं तर मी तुम्हाला क्लासच्या आतलं पण दाखवतो. तिथलं शक्यतो तरी दाखवू शकत नाही, सगळे कॉलेजचे पोरं असतं तिकडं, काय विषय नाही. तर चला. तर भावांनो, आता मस्तपैकी क्लास वगैरे सुटला आहे आणि आता 2-2.5 तासाचा सेशन लावला होता आम्ही. तर अभ्यास वगैरे एकदम चांगला झालाय, मस्तपैकी फोकसमध्ये एकदम. तर चला भावांनो, आजसाठी फक्त एवढंच. आशा करतो तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि सध्यासाठी घेतो निरोप. बाय, भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. चला.